तर नमस्कार मंडळींनो, खूप दिवसांनी ब्लॉग बनवते असते आणि हाली ब्लॉग तर आपले काही पडणत नाही आपल्या चॅनलला, कारण आपण नवीनच हॉटेल चालू केलेलं असता. हॉटेलचं नाव असता मालवणी टेस्ट आणि त्यामुळे आपल्याला टाईम नाही मिळणार व्हिडिओ वगैरे करू. पण जायत तसं प्रयत्न करते शॉर्ट्स वगैरे बनवायचे, पण आपल्या ब्लॉग वगैरे बनवू तर काय शक्य नाही, पण बनवायचा प्रयत्न नक्की करतले. तर आजचा विषय असं असा की आपला अवतार बघून तर तुमका समजला असतला. आज आपण चाललो असो अष्टविनायकला दर्शनसाठी आणि तुमका तो ब्लॉग आज तुमका बघू गावतलो असा. खंय जातले म्हणजे गणपती बाप्पाची 8 मंदिरं असतात, त्या दर्शन घेतलो मी, माझी मैत्रीण आणि बाकी काही मंडळी असत ती तुमका दाखवते मी नक्कीच. आणि बाकी चला पुढचे आपण व्हिडिओ बघत राहा. मी खंय खंय जातले, किती 8 कुठचे गणपती आहेत ते दर्शन तुमका दिसताला असा कसं काय, तर तुमका पूर्ण ब्लॉगच्या मार्फत मी दाखवतले असे. तर बाकी व्हिडिओ नक्की बघत राहा. चला. हो पप्पा करवले ना ते. आपण रेडी झालो, पिशवी एक हा, बॅग हा आणि होय, फक्त पप्पांची वाट बघतो आता. इले पप्पा. तर अशा प्रकारे आपल्या तुषार दादा नऊ गेलेलो असा आणि आम्ही आता चाललो विराट. अजून गाडी येऊ नये असं, त्यामुळे आम्ही दोघे बसलेली असतो आणि लुडो गेम खेळवतो. पण आता एका फोन इल्लो त्यामुळे सगळा लावला आणि बाहेर बघू शकताय मस्तपैकी पाऊस वगैरे लागता. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही अक्कलकोटाकडे पोचलेले असं. ट्रॅव्हल्सच्या वतीने भरलेला अमृतूचा फळ तथा लेकरू सगळी भक्तगणा लेकरू हात जोडून होते. भरलेला अमृतूचा फळ तुझ्या साथ भेट देऊन आज तुझ्या साथ लेकराच्या अष्टविनायक देवतेच्या दर्शनाकरिता लेकरू आज प्रवासासाठी बाहेर पडले. तर लेकरांचं बुद्धीच्या ट्रीप ज्या मर्यादेतून आता वाटचाल करतो तर वाहनापासून आरोग्यांपर्यंत पूर्ण राखण राखणे ठेवते. लेकरू ज्या ज्या समजाडून ज्या ज्या ठिकाणी लेकरून जाते त्या ठिकाणी वाहनांचा आरोग्यांचा पूर्ण संरक्षण करते. ज्या देवदर्शनाचा मनोभक्त करून लेकरांच्या आशीर्वाद पूर्ण लेकरांवर पाठराखण करून कोणाची निंदा नांदस्ती दातकथं देवदेवस्तीचा आड अडचणीचा अडथळे क्लेश परपडाक लहत राखण वगैरे जे काय असतं त्या अडचणी पूर्ण दूर होतो. आरंभताप्रमाणे तुझ्या हातातून शुभारंभ आरंभ केले तर लेकरांवर पूर्ण राखण राखणे ठेवूचा. प्रत्येक मर्यादितचा प्रत्येक देवतेचा दर्शन ह्या मनोभक्त करूचा. देवतेची पूर्ण कृपा देखील लेकरांच्या पाठीशी असते. प्रत्येक भक्तगणांची जे काही मनोकामना देवतेकडे ठेवते लेकरांच्या आशीर्वादाने परिपूर्ण करून प्रवासात कुठलेही अडचणी नव्हता. ज्या ज्या तुमच्यातून ज्या ज्या ठिकाणी जाईल वाहनापासून आरोग्यापर्यंत पूर्ण राखण राखणी ठेवची. प्रवास सुखमय करून आणि जसा असं ज्याचा परतीचा प्रवास असतो बसून सुखाचा मार्ग घेऊन आरंभलेला कार्य ह्या तुझ्या सुखविचार पूर्ण करून सुखाचा मार्ग घेऊन तो असतो. पाया पडून पुढे पुढे रात्रीचे असतात त्यामुळे असं नाही. रात्रीचे असतात नाही फुल करते सकाळ त्याच्यामुळे लेट झाला आम्हाला. सगळं आवडलं पाहिजे त्याच्यामुळे अशा प्रकारे आम्ही आता पुढच्या प्रवासावर निघालो. गणपती बाप्पा इकडनं गणपतीचं मंदिर पण दिसता. आम्ही जो रूम घेतलो तिकडनं त्या बघा. तर मंडळींनो फायनली आम्ही मस्तपैकी अशी रेडी झालेली असं दोघे जण आणि आता चाललो बाप्पाच्या दर्शनासाठी. बाकीची मंडळी येतात असं आपल्या मागून.
गेली कित्येक दिवस तुम्ही माझ्याशी बोलताय फोनवरती की मी रुपाली आणि अतुल म्हणजे अतुल सर. तर आपण ही अष्टविनायक दर्शन यात्रा शास्त्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण दर्शन घेऊन महडचं दर्शन घेणार. महडचं दर्शन करून मग आपण पुन्हा पुण्यामध्ये येणार. मंडळींनो आम्ही आता मंदिरात चाललो. काय 10 रुपये? किती रुपये? 10 रुपये द्या. बस झालं ना. हो नारळ हा ना. अगरबत्ती अगरबत्ती द्या एक. अगरबत्ती नाही मोदक असते. अगरबत्ती आहे ना फक्त ह्यालाच लावते ते आरतीच्या वेळेस अशी नाही लावत. करून द्या मग. मोदक देऊ नको. नारळ दे नारळ. घ्या ना. सिंगल तर फायनली आपण मंदिराकडे पोचलेलो असो. तर मंडळींनो ह्या मंदिर असा मस्त बघू शकताय तुम्ही. खूप भारी वाटतं एकदम ना आमऱ्या. मस्त वाटतं ना. गर्दी पण तितकीच भारी आहे. तर मंडळींनो आम्ही आता नाश्त्यासाठी गेलेली असो. श्री मोरिया व्हेज म्हणून एक हॉटेल असतात थंयसर. मागे आपली मंडळी या सगळी. मंडळींनो आम्ही आता मोरगाव गणपती जाऊन येलो आणि आता सिद्धिविनायक सिद्धटेक या गणपती गेलेली असो. तर तुमका दाखवते पुढचा प्रवास कसो काय असाल तो. बाकी आपली मंडळी येता. मस्त बघ मस्त बाप्पा. आणि आम्ही कुत्रा हो पिल्लू हा छोटासा ना. बिस्किट आहे छोटा टायगू का टायगू. मस्त मस्त हार. हो घेते ना तो एक. किती रुपये? 20 रुपयाला हार द्या. चार्जर मस्तपैकी हार घेतलो. अंगठी पण आबू तुरा माझी 20 तर कोण असतं बघ खाली. दिलंय मी. अजून 10-10ची 2 असतली बघ. अजून एक असतं सुट्या आहेत ते देऊन टाक. हां दी. ते हार होय वाव मस्त.
त्या साईडनं हाड बंद. मंदिराकडे आहे बघ, इकडनं वरती. मंडळींनो, आम्ही आता निघती देवळातनं बाहेर पडलो, कारण देवळाचा मेन दरवाजा तिकडनं बंद होता म्हणून आमका असं फिरान जाऊचा लागला. आणि आता आम्ही जाऊन निघालो पुढच्या वाटचाली. तर चला जाऊया. सर बाकी काय बघत होतो. पुढचा काय बघून घ्या तुम्ही. अमृताच्या बागेत पुढचा काय तर बघून घ्या तुम्ही. तर चला, ब्लॉग नक्की कंटिन्यू बघित राहा. गोव्याच्या भाषेत बोल ना. बोल तरी बोला म्हणजे. भगवान परत तर मंडळींनो, आम्ही आता सिद्धिविनायक म्हणजे सिद्धटेक गणपतीचं दर्शन घेऊन आता बल्लाळेश्वरा गेलो. वाटेत काय झालं तर तुमका दाखवू, काय माका गावाक नाही, कारण आजच्या दिवसातलं तिसरं गणपती होतं आणि धमाक तर खूप झाला. खूप प्रवास झालो. सगळ्यात मेन म्हणजे दर्शन असतं 5 मिनिटाचा, पण प्रवास खूप होता त्यामुळे धमाक लय झाला. तर आता तुमका दाखवते मी अवतार बघा आमचं दोघांचं. आणि बाकी मंडळी पुढे आपली. तर बल्लाळेश्वराला आपण आता इलेलो असतो, पुढे तुमका दाखवते. चला. हो, मस्त मस्त खाऊकाची दुकानं मंडळी. पेढे बिडे काय काय हा येताना बघूया का. आता जाऊया. तू काय म्हणते देवा गुळ पावडर नाही, खेळणी आहे ती बघ, ती जरी घेऊन दिशात. एक पापड मस्त चिंकुले बाप्पा. बाबा किती गोडा मस्त बाप्पा ना आमरे. हे बाप्पा मस्त. हे पण मस्त चिंटुकले हा. सगळे बाप्पा मस्त. बाप्पाच क्यूट आहेत सगळे. आमका वाटे पण गावले नाही गो. मस्तशे बाप्पा. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊच्या आधी ह्या मंदिरात दर्शन घेऊया म्हणून आम्ही आतमध्ये येलो आता दर्शन घेण्यासाठी. बाप्पा हे पण
मंदिराकडे चाललो आपण आणि आता आरती असतील असा परत 8 वाजता होय ना अमृता 8 वाजता आरती आहे ना. चलो मस्त बाप्पाच्या दर्शनाक. ओवळा घेऊन दिलाय चौकसा पाया खाली. ऐको तेव्हा किती ह्या होते बघा इकडनं उलटा सुलटा येऊया. ऐको तेव्हा काय ह्या देवीवर तर नाही आशीर्वादक. तर मंडळी न्हू आम्ही मस्तपैकी आता देवळात जाऊन दिलो आणि आरती बिरती आमकां मस्तपैकी गावली. तर आणि आता फ्रेश वगैरे जातो आणि आजचा व्हिडिओ आम्ही हयच संपयतो. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करू विसरू नकात. आणि आपल्या बाप्पाचं दर्शन कसा घडला तर नक्की बघा नक्की सांगा. आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.